हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी शुभांगी सिंपल लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर बाहेर जाण्यासाठी आम्ही तिघं पण छान तयार झालो होतो आणि आज आम्ही मॅचिंग असे कपडे घातले होते, ब्लॅक कलरचे सेमचे. तुम्ही बघतच असाल. तर काय, गाडीत बसल्यावर असा व्हिडिओ तर झालाच पाहिजे. आणि हे आहे गार्डन होतं तिथे. तर पोचलो आहोत आम्ही नाश्ता करण्यासाठी डोसा सेंटरमध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी काय मागवायचं आहे ते बघते आणि दाखवते तुम्हाला पण. इथे मी मसाला डोसा आणि साधा डोसा हे 2 डोसे मागवलेले आहेत माझ्यासाठी आणि यांच्यासाठी. आणि आम्ही डोसा खात आहोत, पण पिल्लूचं अजून काय आलं नव्हतं. हे बघा, आत्ता आलं. त्याच्यासाठी पावभाजी मागवली होती. त्याला व्हिडिओमध्ये ॲक्च्युली यायचं नसतं म्हणून तर तोंडावर हात ठेवून बसलेला. घरी आलो आम्ही. घरी आले, फ्रेश झाले. त्यानंतर थोडंसं गरम पाणी बनवलं. आणि इथं चहाची तयारी चालू आहे. चार वाजले ना, चहा तर पाहिजेच असतो. चहाच्या अगोदर मी गरम पाणी थोडंसं पिते, मला सवयच आहे ती. हे बघा, गुळाचा चहा बनवत आहे मी. साखर आमच्या घरी यूजच केली जात नाही. आम्ही गूळ आणि गूळ पावडर हे 2च वापरतो. साखर फक्त स्वीटमध्ये किंवा आपण काही खीर वगैरे बनवली त्यामध्येच यूज होते. चहाला ठेवले तोपर्यंत मी गरम पाणी पिऊन घेते. शक्य होईल तेवढ्या वेळा गरम पाणी पिल्याला खूप चांगलं असतं. त्यामुळे वेट लॉस व्हायला पण मदत होते आणि शरीरातील जे हानिकारक घटक आहेत ते पण गरम पाण्यामुळे साफ होतात, म्हणजे निघून जातात, मदत होते त्याला. हे बघा, चहा बनत आहे तोपर्यंत दूध गरम करून घेतलं आहे. दूध मी डायरेक्ट चहामध्ये टाकत नाही, कारण कधी कधी गुळाचा चहा फाटतो. त्यासाठी दूध वेगळं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही मिक्स करायचं, मग चहा रेडी होतो. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.